नमस्कार मित्रांनो, आज ठाण्यावरून 3 गोंडसबडी आले होते आपला पॅकेज बघून फिरण्यासाठी. मग फायनली खोपोली रेल्वे स्टेशनला त्यांना पिकअप करून आपण पकडला पालीचा रस्ता. पाऊस तर एवढा चालू होता ना खोपोलीमध्ये, एकदम खतरनाक पाऊस चालू होता. पण वातावरणाची मजा घेत घेत आपण फायनली पोचलो पालीला. दादांना सोडले मंदिराच्या बाहेर. दादा गेले दर्शन घेण्यासाठी एकदम क्वालिटीमध्ये. मग त्याच्यानंतर निघालो पालीतून आणि पालीतून निघाल्यानंतर अंबा नदीचं पाणी पूर्णपणे रस्त्यावरती आलं होतं. तर आम्हाला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की दादा व्यवस्थित जा, पाणी भरपूर आहे, तुमची रिक्षा व्यवस्थित काढा. मग काय गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि डायरेक्ट निघालो ना सुसाटमध्ये. मग फायनली आपण रस्ता क्रॉस केला. हा काय भारी आहे. आणि त्याच्यानंतर अंबा नदीला बघा कसला पाणी आला होता, एकदम खतरनाक. मग त्याच्यानंतर पालीवरून खोपोलीला जाताना अजून एक 2 रिक्षा आल्या होत्या आपला पॅकेज बघून. ते सुद्धा आपणच बुक करून दिले होते. तर ते सुद्धा आपले भाऊ त्यांना घेऊन पालीला चालले होते आणि आपण खोपोलीला चाललो होतो. मग ते फायनली आपल्याला भेटून शनी गेले पालीला. मग दादांना घेऊन आलो आपण महडच्या वरदविनायक गणपतीला भेट देण्यासाठी. पाऊस तर चालूच होता. मग त्याच्यानंतर तिथे आपल्याला भेटला एक गोंडसबडी, तो आपला फॅन होता. मग दादांना खायची होती झुमका भाकर. मग शाही गणेश हॉटेलला घेऊन गेलो आपण जेवण करण्यासाठी. मग जेवण झाल्यानंतर निघालो आपण डायरेक्ट खालापूरच्या दिशेने. मग फायनली आलो आपण खालापूरला श्री स्वामी समर्थ मठ या मंदिराला भेट देण्यासाठी. मग ते झाल्यानंतर मग आपण आलो श्री पंचायतर मंदिर बघायला. वातावरण बघा कसलं भारी होतं. मग दादांचं दर्शन वगैरे झालं आणि मग दादा बोलले की आधीमध्ये कुठे थांबूच नका, डायरेक्ट गाडी घ्या आपल्या पलसदरीला स्वामींच्या मठामध्ये. मग फायनली आपण आलो पलसदरीला स्वामींच्या मठाला भेट द्यायला. मग त्याचं दर्शन झाल्यानंतर आलो आपण खोपोलीमध्ये गगनगिरी आश्रमामध्ये. तर कसं मित्रांनो, माझ्या पॅकेजबद्दल काय सांगाल आणि माझ्यासोबत फिरवलं मी तुम्हाला, कसं वाटलं तुम्हाला? सर्वात पहिले तर ॲक्च्युली आमचा एक प्लॅन होता की आज आम्ही कार घेऊन येऊ म्हणून, बट ऐन टायमाला आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला. आणि अचानकपणे मला तुमची एक रील आली की आनंद दादा म्हणून एक आहे जे पूर्ण खोपोली फिरवतात म्हणून. आणि मी सहज त्यांना DM केला की दादा म्हणजे काय प्राइसिंग आहे, कसं पॅकेज आहे, किंवा किती वेळ लागेल काय. दादांचा क्विक रिप्लाय आला आणि दादांचा रिप्लाय आल्यामुळे आज आमची ट्रिप एवढी छान झाली आहे की मी सांगू शकत नाही. म्हणजे ईच अँड एव्हरी स्पॉट एकदम छान होता. प्लस ज्या ठिकाणी खायला घेऊन गेले ते झुणका भाकर म्हणू शकतो आपण, गरम गरम मोदक म्हणू शकतो. एकदम अतिशय सुंदर आणि एकदम छान टेस्ट होती. सो थँक्यू सो मच आनंद दादा.